23 मार्च शहीद दिन शकुंतला रेल बचाव समिती अमरावती परतवार रोडवर चक्का जाम आंदोलन शेकडोच्या संख्येने पार पडले। आमदार प्रवीण तायडे यांचे सुद्धा वाहन रोखून निवेदन देऊन अधिवेशन सत्रामध्ये मुख्यमंत्री यांना आमची मागणी निर्देशनाचा आणावी म्हणून केली विनंती। अहिंसेच्या दिशेने सतत 7 वर्ष 32 आंदोलन करणारी शकुंतला रेल बचाव समिती झाली शहीद दिनी आक्रमक। संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात असणारी आझाद देश के गुलाम शकुंतला रेल्वे पुन्हा सुरू व्हावी। येथील सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, शेतमजूर यांना एकमेव ग्रामीण क्षेत्रात जोडणारे दळणवळण साधन उपलब्ध व्हावे याकरिता शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती गेल्या 7 वर्षापासून विविध असे शांततापूर्ण आंदोलन तालुक्यात राबवित आहे। तरीसुद्धा शासन दरबारात सदर भजन कीर्तन आंदोलनाची 32 टप्प्यात दखल न घेतल्याने आज रोजी शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पांजली श्रद्धांजली अर्पण करत सकाळी 10 वाजता अमरावती परतवार रोडवर विविध राजकीय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी शकुंतला रेल बचाव सत्याग्रह योगेश खानधोडे, गजानन कोले, राजा धर्माधिकारी, दीपा तायडे, शारदा उईके, उज्ज्वला माकोडे, कचरूशेठ पटवारी, राजेश अग्रवाल, राजकुमार बगाडिया, कमल केजरीवाल, संजय डोंगरे, राजेंद्र मुदे, वसंत धोबे, रामदास मसने, दयाराम चंदेले, शंकर बारखडे, नवीन प्रजापती, संतोष भालेराव, बाल्या उदापूकर, संतोष नरेडी, राजेश पांडे सहित शेकडो कार्यकर्ते, शेकडो सत्याग्रही सुद्धा उपस्थित होते। या चक्काजाम आंदोलनाला विविध राजकीय सामाजिक संघटनेचे शकुंतला रेल चक्काजाम आंदोलनाला समर्थन आहे। त्यामध्ये प्रामुख्याने नंदेश आंबेडकर क्रांती ज्योती संघटना, नरेंद्र पडोळे शिवसेना उबाठा गट, आझाद बचाव आंदोलन, अचलपूर तालुका स्टोन क्रेश, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, संकल्प सेवा समिती, महिला नागरी पथ संस्था, नवरंग पदयात्रा मंडळ, अचलपूर औद्योगिक वसाहत, शकुंतला रेल समिती, यवतमाळ, ऑल ट्रेडर्स असोसिएशन सह अनेक सामाजिक संघटना व पदाधिकारी, अभिजित कालमेघे, राजा पिंचकर, विनय चतुर, गजानन पिस्के, प्रकाश पुसतकर, सरपंच नारायण बोरकर, पंकज शर्मा, संजय कडूकर, विवेक कडू, श्याम निकम, दिलीप पाटळवंशी सहपत्रकार मित्र संघटन यांचा जाहीर पाठिंबा होता। सविस्तर बातमी आपण बघूया पुढील व्हिडिओमधून। अशी आम्ही त्यांना प्रार्थना करतो, विनंती करतो, आपले 2 शब्द प्रवीण भाऊ या शकुंतला रेल्वेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून हा लढा सुरू आहे आणि शहरातील आणि ग्रामीणमधील सर्व नागरिक एकेकाळी वैभव होतं हे अचलपूर मतदारसंघाचं किंवा अचलपूरच्या परिसराचं तालुका आपल्या मूर्तिजापूरपासून तर इकडे जवळच्या टोकापर्यंत आणि मी सुद्धा शिंदूर प्रवास केला या शकुंतला रेल्वेत माझे फोटो चमकवले त्या खिडकीत। मी लहान होतो तर आम्हाला येण्या जाण्यासाठी काही नव्हतं, पण त्यावेळेस शकुंतला रेल्वेच होती परतवाडा येण्यासाठी, सिंधीला घेऊन यायचं, सिंधुलीतले यायचं। अशा या राष्ट्र मागणीचा विचार शासनाने करावा यासाठी हा लढा अविरतपणे हे लोक सर्व आम्ही सगळेजण किंवा या आता नवीन आहे सर्व जे जुने जाणते लोक आहे, आंदोळे दादा, गजू आहे, प्रवीण आहे, सगळे जे आहे दादा आहे, हे लढत असून लवकरच आता ते खबर आली की नॅरो गेटचं ब्रॉड गेटमध्ये रूपांतर झालं आणि अचलपूर ते मूर्तिजापूरपर्यंत त्याचा हे झालं, परंतु मागे सुद्धा हा रोड सुद्धा जोडला गेला पाहिजे तांदूळ बरोबर, जेणेकरून या सर्व दोन्हीकडे त्याचा मार्ग सुकर झाला पाहिजे। यासाठी देशाचे केंद्रीय रेल्वे मंत्री आदरणीय सन्माननीय अश्विनी वैष्णवजी यांच्याकडे एक भेट आम्ही मागितलेली आहे आणि या भेटीसाठी सर्व शिष्टमंडळ आंदोलन करते। आम्ही दिल्लीला जाणार आहे आणि त्यांना हे सगळे रास्त मागणी आम्ही आमच्या मागण्या
ज्याही काही आहे त्या मागण्या आम्ही मागणार आहे. त्याची पूर्तता होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही याची शासनाने सुद्धा नोंद घेतलेली आहे. त्यांना सुद्धा माहीत आहे. अशा रीतीनं आज हा चक्काजाम आंदोलन 15 मिनिटासाठी 20 मिनिटासाठी बंद केला, परंतु नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी, कारण हे सगळे ज्येष्ठ आहेत. तसंच या सहयोगी सामाजिक संघटनेचा आपल्याला पाठिंबा भेटलेला आहे. जवळजवळ 20 ते 25 संघटनेचा आपल्याला जाहीर पाठिंबा भेटलेला आहे. त्या सर्व संघटनेचा मी मनस्वी आभार व्यक्त करतो. इथे उपस्थित सर्व सत्याग्रही आणि नागरिक यांचा विशेषतः आभार व्यक्त करतो. आणि आता आपण कुठल्याही नागरिकांना त्रास देतो, सामान्य नागरिकांचा प्रश्न आहे आणि ह्याच नागरिकांसाठी पण रस्त्यावर उतरलेला आहे. म्हणून यांना त्रास न होता हे आंदोलन इथं स्थगित करतो. धन्यवाद. आणि पोलीस प्रशासनाचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. आमदारजी मस्ते साहेब आहे, दोघे साहेब आहेत. सर्वांचीच नावं घेतली तर नाही झालं. 40-50 सर्वांची नावं चालू.